नमस्कार मित्रांनो, आज मराठीमधला आपला हा पहिला ब्लॉग आहे. आज मी चाललोय अनगरला. मला काही झेंडू फुलाची रोपं आणायची होती. माझ्याकडे सध्या शेवगा आहे, तर त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मला झेंडू लावायचे. तर ते रोपं घेण्यासाठी मी आज अनगरला नर्सरीमध्ये चाललो. तर म्हटलं तुम्हालाही नर्सरी दाखवावी आणि बघावं कसं काय आहे. तर जाऊयात नर्सरीला आणि बघूयात कशी रोपं मिळत आहेत, काय आहेत. तुम्हाला मी सविस्तर दाखवतो. विषयात बघायला शक्यतो आम्ही आता टोल नाक्याच्या जवळजवळ पोहोचलेलो आहे. पाऊस तर काही नाही आहे इकडे, पण आमच्याकडे सुद्धा अजिबात पाऊस झालेला नाही आहे. मध्ये एक पेरणीपुरता पाऊस झालेला, तेवढ्यावरती सोयाबीन वगैरे पेरून घेतलंय. तुम्हाला मी दाखवू शकतो ना. इथं आतापर्यंत पेरण्या व्हायला हव्या होत्या, पण बऱ्याच जमिनी अजून रिकाम्या दिसत आहेत, पेरणी झालेल्या नाही आहेत. ज्यांना पाणी आहे किंवा आधी लावलेला ऊस वगैरे आहे, पाणी आहे, त्यांचं आहे. बाकीच्या पेरण्या अजून काही झालेल्या नाही आहेत आमच्याकडे. झेंडूसाठी फोन केला. बरं चालेल. काय बुरशीनाशक काय मारलं कसं? हो, सगळं दिलं. आमच्या बुरशीनाशक मध्ये सगळं जाते, काय अडचण नाही. फक्त तिथे गेल्यावर काय होईल, थोडस होणार नाही का असेल? कुठं ते एखादं जाणार बघा, कुठं ते एखादं काय म्हणतो माहिती आहे का, असं ते नेण्यापेक्षा इथे ट्रे आहे असं हे करून नेलेला कधी पण चांगला. मग असा तुटायला काय होतं, कुठं ते एखादं जाणार, मग आपण त्या मग या तोळा तो 34 आहे. दोन पडा वर थोडं पण घेतो. हा ठेवा मुंदी त्याला घेतो का बेरड्यात. तर आपण आता आलेलो आहे त्या नर्सरीमध्ये आणि 5000 रोप आपण घेतलेली आहेत झेंडूची, अंबर या व्हरायटीची. ते बघा, हे पाहू शकता. ₹2.80 या दराने आपल्याला रोपे मिळालेली आहेत. रोपं थोडी लहान वाटतात,
पण फ्रेश आहेत. बघू आता आपण कारमध्येच हे नेणार आहेत, कारमध्ये भरलेले आहेत सध्या. तुम्हाला हे व्हरायटी दाखवतो. हे बघा, या व्हरायटीची रोपं आहेत. अंबर, तुळजाई नावाची ही नर्सरी आहे. अनगरमध्ये लोकनेते साखर कारखान्याच्या बाजूलाच ही नर्सरी. जाते हुजेवर पहिला काही तोडा सोकाटा होता. शेंडा पण मारावा लागतं की शेंडा पण मारावा लागतं. शेंडा नाही मारावं लागत, ते पहिली कळी तेवढी फोडायची. ते पहिली काळी खोडलं की शेंडा खोडल्यासारखं. किती दिवसाचे आहेत हे आता? ते 25 दिवस झाले. आपण घेतले रोप 25 25 दिवस. मित्रांनो, आपण आता रोपं घेऊन परत चाललेलो आहे. हे बघा, मागे तुम्ही बघू शकता, सीट वरती, डिक्कीमध्ये, पायामध्ये सगळीकडे रोपच असेच भरलेले आहेत. चाललेलं आहे. आणि मित्रांनो, अजून एक बघा, आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, पण अगदी कडक उन्हाळा असल्यासारखं आता वातावरण आहे. तरी हे माझे थोडे कारच्या काचा काळ्या आहेत, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला सावलीसारखं वाटत असेल, पण आता तुम्हाला दाखवतो. बघा, पावसाचा ढगाचा काही थांगपत्ता मागूस काही नाही आहे इकडे. एखाद्या वेळेस ओला दुष्काळ परवडला, पण कोरडा दुष्काळ नको रे बाबा, असं वाटतं. या ठिकाणी मोजलेले आता तोच मत वरती या 40 रुपये येतो तर टाकी 50 मित्रांनो, जाता जाता इथे वाट्यामध्ये किसान फोर्स इनोव्हेटर्स अँड फॅब्रिकेटर्स इथं आम्ही आलेलो होतो. इथं खूप काही कृषी उपयोगी साहित्य आहे यांच्याकडं. तुम्ही बघू शकता, इथं भरपूर अवजार आहेत. हल्लीच्या काळात बैलजोडी कमी होत आहेत, त्याच्यामुळं हे खूप कामी येतं शेतकऱ्यांना. आम्हाला काही घ्यायचं नाही आहे, जाता जाता बघावं म्हणलं. चॉप कटर आहे. इकडे मग एअर नडस नोड बघून काय काय तुम्ही करतो तुम्हाला आनंद लागते. 65,500 मध्ये बसतात. 65,500 मध्ये. हँगसुर तर कॅल्सी व्हॅली 1 टनापर्यंत लोड घेऊन चालतात. 1 टनापर्यंत चालतंय. त्याला घेर आणलं.
मिळाले तर काय ना विषय मला पाय टेकवायची काय गरज नाही. तेच म्हणाल. थोडं नवीन बसल्यामुळे एका ट्रेनला वडणार तुम्हाला. हे आता गाडी सारखं खालचे गेअर घाला पायात. खालनं वरला. हा, वर. हे कशाच गेअर ते रिव्हर्सचा गेअर समोर दाबला की रिव्हर्सला पडतं. समोर दाबलं तर रिव्हर्सला पडतंय. आता आहे तसं नॉर्मल पुढे चालतं. नवीन काय ओळख तुम्हाला फोर स्ट्रोकचं पळवा येतो. याचे जे चाक आहेत का हे तुम्हाला ऍडजस्ट करता येतं. तुमचं जर 12 इंचाची पेरणी असेल तर आत घेऊन चालवता येतं. जर 16-18 तर अजून थोडं बाहेर घेऊन चालवता येतं. हे मागं जे फासासाठी आपण सिस्टम दिलंय हे कसं आहे, हे वरचं नट लूज केलं की पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतो. खालच्या फासा त्याला पण सेम तसं आहे. नट काढला की पाहिजे तशी फास टाकता येतात. हे चालवायला पण कसं आहे, जरा सोपं आहे. हेवी नाही हलक्यात. अच्छा. हा, हे तुम्ही 16, 18, 20, 22 इंची पेरणी जे काय पेरता, सोयाबीन म्हणा, उडीद म्हणा, मका म्हणा, हे ऍडजस्टेबल आहे. इकडे इकडे इथे नट लूज केले ना हात बाहेर. ऍडजस्ट करता. ताशी 1 लिटर पेट्रोल मध्ये पण 10 अर्धा लिटर. अर्धा लिटर. हा, 100 रुपयाचा 1 एकर म्हणा. 100 रुपयात 1 एकर. हा, हो हो. हा. तर मित्रांनो, आपल्याकडे हे कोळपे जे आहेत किसान फोर्सचे कोळपणी यंत्र, हे तुम्हाला 30,000 40,000 मध्ये भेटून जातील. 30,000ला 2 स्ट्रोक येणार, 2 HP पेट्रोल ऑइल मिक्सवाला. आणि 4 स्ट्रोक मध्ये तुम्हाला पेट्रोल आणि ऑइल साठी सेपरेट जागा दिलेली आहे, जेणेकरून 4 स्ट्रोक हे जास्तीत जास्त वेळ काम करू शकतोय आणि त्याला पॉवर पण जास्त येते. आणि आपल्या शॉपचं नाव किसान फोर्स आहे. आपलं कॉन्टॅक्ट नंबर 9309094591. त्याच्यावर काय ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर करू शकतो. लोकेशन आपलं सोलापूर पुणे हायवे सावळेश्वर टोल नाक्याजवळ आहे. टोल नाक्यापासून 1 किलोमीटर थोडं पुढं आहे. तुमचं नाव? माझं नाव प्रणव बाकरे आहे. ओनरचं नाव अमोल पांडुरंग बावडकर आहे. तर मित्रांनो, आता आपण येता येता इथे सावळेश्वर टोल नाक्याजवळ किसान फोर्स म्हणून जे मॉल होतं तिथं गेलो होतो. तिथं अनेक शेती उपयोगी उपकरणं आहेत त्यांच्याकडे. पेट्रोलवरचे 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक कोळपणी यंत्र, तसेच चारा कापण्यासाठी चॉप कटर, छोटे आपल्या जुन्या 2 व्हीलरला बनवून घेता येण्यासारखे ट्रॉलीज, अशा प्रकारचे खूप सारे किसान फोर्सचे उपकरणं, यंत्र आणि अवजारं त्यांच्याकडे आहेत. हल्ली बैलजोडी बऱ्याच जणांकडे नसते आणि सांभाळण्यासारखी पण परिस्थिती नसते. मग अशा वेळेस अशा छोट्या छोट्या उपकरणाचा खूप उपयोग होतो. तर मी त्याचे डिटेल्समध्ये तर काही नाही, परत एकदा मी डिटेल्समध्ये त्यांचा व्हिडिओ बनवेन. पण थोडक्यात मी तिथं व्हिजिट केली, त्याचा काही भाग मी टाकला आहे, तुम्ही बघा. आणि तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही इथं सोलापूर पुणे हायवेला सावळेश्वरजवळ त्यांचं शोरूम आहे, इथं व्हिजिट करा, बघा. इथं ते डेमो पण देतात, डेमो बघा आणि मग काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. सोलापूरमध्ये आलेलो आहे आणि आता पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. पावसाची पण कमाल आहे ना मित्रांनो. बघा, तिथून फक्त मी 1 किलोमीटर आलेलं असेल पुढे आणि इकडे अजिबात पाऊस नाही आहे. बघू शकता. मला वाटलं होतं की गावाकडे पण शेताकडे पाऊस असेल, पण इकडे अजिबात पाऊस दिसत नाही आहे. आणि पुढे जसं जसं जाईल तसं तसं आकाश निरभ्रच दिसत आहे. फायनली आपण आता शेताजवळ पोहोचलेलो आहे. आता
ही रोपं उतरूयात आणि आजचा वार मुहूर्त जरा चांगला आहे म्हणून 4 एक रोपं आज आपण लावूयात आणि बाकीचं उद्या लावून घेऊयात. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आणि आम्ही भरपूर वेळ वाट बघितली पण पाऊस काय थांबेना. तरी आम्ही तसंच रोपं सगळी उतरवली आहेत आणि झाडाखाली तिथं व्यवस्थित ठेवून आम्ही आता परत घरी निघालेलो आहे. बघू आता, आज तर काही थोडी रोपं लावायची असं ठरवली होती पण खूप जास्त चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं आज काही लावणं शक्य झालं नाही.